कोणतीही व्यक्ती असू द्या त्याचा अतिपरिचय चांगला नसतो असं म्हणलं जातं बरं का. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. एका सुभाषितकारांनी वर्णन केलं. येऊ नका कोणी, बसा आता. अतिपरिचय झाला एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा जर अतिपरिचय झाला तर त्याच्यानं अवज्ञा होते. सर्व काळ एखादा मोठा माणूस आपल्या घरी यायला लागला त्याची किंमत आपल्याला वाटत नाही असं होतं बरं का. माणूस कितीही मोठा असू द्या, बोलावल्या विना आपल्या घरी वारंवार जर यायला लागला त्याची किंमत राहत नाही. एखादी वस्तू कितीही किमतीची असू द्या, तिचा अतिपरिचय जर आपल्याला झाला तर त्याचं महत्त्व राहत नाही असा विचार आहे बरं का. मग अतिपरिचय झाल्याच्या नंतर अवज्ञा होते, हा जो नियम आहे, या नियमाला धरून आपल्या संप्रदायातले कित्येक अभंग असे आहेत की त्या अभंगाला संतांनी महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. संप्रदायातल्या मोठ्या लोकांनी त्या अभंगाला महत्त्वाचं स्थान दिलं. रोज रोज ते अभंग आपल्याला म्हणावे लागतात अशी स्थिती असते बघा. कधीही भजन सुरू करायचं म्हणलं की ज्ञानोबारायचा रूपाचा अभंग म्हणावा लागतो की नाही? म्हणावा लागतो. कीर्तनाचं भजन सुरू झालं की सुंदर ते ध्यान तुकाराम महाराजाचा अभंग म्हणावा लागतो की नाही? म्हणला जातो. पण एवढं रोज रोज म्हणण्यासारखं या अभंगात वैशिष्ट्य असल्यामुळं या अभंगाची रोजच्या भजनात नियोजना केलेली असताना सुद्धा रोजच म्हणले जातात, म्हणून कोणी त्याच्याकडे विशेष लक्ष देत नाही. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाचं भजन सुरू झालं आणि सुंदर ते ध्यान अभंग सुरू झाला. लोक आजूबाजूचे कीर्तन ज्यांना ऐकायचं आहे ते लोकसुद्धा म्हणतात आत्ता सुंदर ते ध्यान सुरू झालं म्हणतात. म्हणजे आत्ता सुंदर ते ध्यान अभंग सुरू झाला म्हणजे तो अभंग ऐकायला जायचं नाही का हो? रूपाचा अभंग आत्ता कीर्तनकार आले, त्यांनी रामकृष्ण हरी भजन घेऊन आत्ता रूप पाहता लोचनी सुरू केले असं माणसं म्हणतात. याचा अर्थ काय झाला? सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचनी हे अभंग महत्त्वाचे आहेत म्हणून त्यांना रोज रोज म्हणावं असं स्थान दिलेलं असताना सुद्धा लोक मात्र त्याच्याकडं बघताना असं बघतात की बाबा हे रोजचंच आहे, हे आम्ही ऐकलेलंच आहे, हे आम्हाला माहितीच आहे, याचा रोजचा परिचय आहे, याच्या अर्थाचा किंवा श्रवणाचा काही संबंध आपल्याशी येऊ नये असं जे लोकांचं होऊन बसतं ना, त्याचं कारण काय? अतिपरिचय. सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचनी अभंग किती महत्त्वाचे आहेत, किती सुंदर आहेत, आशय किती चांगला आहे, हे सगळं जरी खरं असलं तरी त्याचा अतिपरिचय जसा आपल्याला त्या अभंगाच्या अर्थाकडे वळू देत नाही तसा प्रस्तुतचा कंठी धरीला कृष्णमणी हा जो कीर्तनाला घेतलेला अभंग आहे, काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे, हा सुद्धा काल्याचा प्रसंग म्हणला की हा म्हणावाच लागतो. म्हणून सगळ्यांना याचा परिचय आहे. अतिपरिचय झाला त्याच्यामुळे याच्याकडे अर्थाच्या दृष्टीनं कोणी पाहायला तयार नसतो. विठ्ठल विठ्ठल. गंमत कशी आहे पहा. कोणत्याही वस्तूचा किंवा व्यक्तीचा अतिपरिचय झाला अनादर निर्माण होतो. पण त्या सुभाषितकारांनी एक अतिपरिचयाची अशी वस्तू आपल्याला सांगितली की त्याच्या एवढा परिचय दुसऱ्या वस्तूचा नाही तरी त्या वस्तूच्या संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये अनादर निर्माण होत नाही. अतिपरिचय झाला त्याच्या एवढा परिचय दुसऱ्या कोणत्याही वस्तूचा नाही, पण त्या वस्तूचा एवढा दीर्घ परिचय असताना सुद्धा त्या वस्तूच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये अनास्था अनादर निर्माण होत नाही. त्या वस्तूचं नाव आहे संसार. विठ्ठल विठ्ठल. जीवाचा संसाराचा किती परिचय याचा विचार जर केला तर संसाराचा आणि जीवाचा जो परिचय आहे एवढा परिचय दुसरा कोणत्याही वस्तूचा नाही. संसार म्हणजे काय? जन्म मरण भोगणं, पुनरपि जननम पुनरपि मरणम, जननी जठरे पुनरपि शयनम, हे जे चक्र चालू राहतं याला शास्त्राच्या परिभाषेमध्ये संसार असं म्हणतात. मग हा संसार आपल्या परिचयाचा आहे की नाही? हा परिचयाचा आहे. म्हणजे किती दिवसापासून परिचयाचा याचा जर विचार केला, जिथून आपण जीवदशेला प्राप्त झालो, जीवदशा जेव्हा आपल्याला प्राप्त झाली तेव्हापासून आत्तापर्यंत आपलं जन्मनं आणि मरणं चालूच आहे. म्हणजे संसाराचा परिचय आहे. एवढा परिचय दुसऱ्या कोणत्याही वस्तूचा नाही. पण थोडा परिचय जास्त वाढला की मनुष्याला त्या वस्तूविषयी अनादर निर्माण होतो. पण संसार एक असा आहे की त्याचा कितीही परिचय झाला तरी अनादर मात्र निर्माण होतच नाही. विठ्ठल विठ्ठल. हा सगळा विचार लक्षात घेतल्याच्या नंतर संतांनी जे अभंग महत्त्वाचे म्हणून सांगितले त्या अभंगाकडे थोडंसं अर्थाच्या दृष्टीनं अभ्यास करण्याच्या दृष्टीनं आपण पाहिलं पाहिजे, एवढं मला सुचवायचं आहे बरं का. प्रस्तुतचा काल्याकरच्या कीर्तनाकरता घेतलेला अभंग कंठी धरीला कृष्णमणी हा जो अभंग आहे, या अभंगाचं अर्थाच्या दृष्टीनं आपल्याला थोडंसं चिंतन आता करायचं आहे. अभंग महत्त्वाचा आहे, अर्थाच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि अर्थाच्या दृष्टीनं महत्त्वाचा याच्यासाठी आहे की तुकाराम महाराजांनी या अभंगातून परमार्थाला लागल्यावर त्यांनी केलेलं साधन आणि त्या साधनाच्या योगाने त्यांना प्राप्त झालेली फलश्रुती दोन्हीचाही विचार या अभंगात सांगितला आहे. विठ्ठल विठ्ठल.
थोडक्यात तुकाराम महाराजांनी आपलं पारमार्थिक जीवनचरित्र सांगितलं म्हणायला हरकत नाही. आम्ही काय केलं आणि काय मिळवलं याचा विचार तुकाराम महाराज या ठिकाणी सांगायला लागले बरं का. माणसाचं करणंही चांगलं असावं आणि माणसाचं मिळवणं सुद्धा चांगलं असावं. माणसाला चांगलं कधी मिळतं तर तो जेव्हा चांगलं काहीतरी करायला लागतो तेव्हा साधन चांगलं असल्याशिवाय फळ चांगलं माणसाच्या पदरात पडत नाही बरं का. म्हणजे फल चांगलं आहे याच्यावरून त्यानं केलेलं साधन चांगलं आहे असं आपल्याला अनुमान करता येतं. साधन चांगलं दिसलं म्हणून फळ चांगलं मिळेलच सांगता येत नाही. विठ्ठल फलावरून साधन चांगलं झालं की नाही याचं आपल्याला अनुमान करता येतं. साधन चालू असताना ते चांगलं आहे की नाही याचा विचार आपल्याला करता येत नाही बरं का. बघा, धूर आणि अग्नी या दोघाचा जो संबंध असतो त्याच्यावरून आपण एकावरून एकाचा अनुमान करत असताना जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे म्हणतो का जिथे अग्नी आहे तिथे धूर आहे म्हणतो? कसं अनुमान कसं करता? जिथे धूर आहे तिथे अग्नी असतो हे पक्का आहे बरं का. जिथे अग्नी आहे तिथे धूर असेलच सांगता येत नाही बरं का. आजचं स्वयंपाकघर जर बघायला लागलो तर तिथे अग्नी आहे पण धूरच नाही. मग काय करता? अग्नी आहे तिथे धूर आहे असं अनुमान चालत नाही. जिथे धूर आहे तिथे मात्र अग्नी आहे. त्याप्रमाणे विचार करायला लागलो आपण तर फल चांगलं मिळालं म्हणजे साधन चांगलं झालं म्हणता येतं. साधन चांगलं चालू आहे म्हणून फल चांगलं मिळेलच सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ साधन चांगलं करून आपल्या पदरामध्ये वाईट फल पडणार आहे असा कोणी करू नका बरं का. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतींतात गच्छते. देवाने नियम सांगितला, चांगली कल्याणाची साधना करणाऱ्या माणसाची आत्ता जरी दुर्दशा दिसत असली तरी त्याची दुर्गती कधीच होत नाही. परमात्म्याने सांगून ठेवलेलं आहे. आज केलेल्या चांगल्या साधनाचं पुढं चालून आपल्याला कधीतरी चांगलं फल पदरात पडणार आहे हे बरोबर आहे. पण साधन करणाऱ्या माणसाच्याकडं पाहून तुझं साधन चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही बरं का. कारण साधना करणारा मनुष्य त्याच्याकडे पाहत असताना आपली बाह्यदृष्टी असते आणि बाह्य दृष्टीनं पाहून साधन कसं चालू आहे याचा अनुमान लावता येत नाही. विठ्ठल विठ्ठल साधना करत असताना एखादा साधना करीत बसतो. वेदशास्त्रानं सांगितलेली साधनंही त्यानं करणं चालू ठेवलेलं असतं. पण ती वेदशास्त्रानं सांगितलेली आहेत ती साधनं त्याचे चालू आहेत. पण त्या साधनामध्ये दंभ घुसला, त्या साधनामध्ये लौकिक घुसला, त्या साधनामध्ये मानसन्मानाची अपेक्षा घुसली, त्या साधनामध्ये सांसारिक काहीतरी आपल्याला फलं प्राप्त व्हावीत अशा पद्धतीची कामना घुसली. त्याचं ते साधन वेदशास्त्रानं सांगितलेलं असून विधियुक्त होऊन सुद्धा भावना बदललेली असल्यामुळे त्याचं साधन परमात्मा प्राप्तीच्या दृष्टीनं उपयोगाचं ठरत नाही. विठ्ठल आपल्याला शास्त्राने काय सांगितलं? तुम्ही साधन करा, शास्त्रानं सांगितलेलं साधन करा, गुरुच्या मार्गदर्शनात करा आणि ते साधन करत असताना अंतःकरणातली भावना शुद्ध ठेवा, तेव्हा साधनेचं फल प्राप्त होतं. बघा तुम्ही, आपण यज्ञ करावा की नाही असं जर मला विचारलं तर शास्त्रावरून मी काय सांगू शकतो? यज्ञ केला पाहिजे. यज्ञभूताच्या पाळणा, भेद कार्या कारणा वगैरे वगैरे तुकाराम महाराजांनी सांगितलं. सगळ्या जगताचं रक्षण होण्याच्या दृष्टीनं यज्ञसंस्था महत्त्वाची आहे म्हणून यज्ञ केला पाहिजे असं मी सांगेन तुम्हाला बरं का. मग यज्ञ केला पाहिजे असं आपल्याला कळालं की मग तो यज्ञ करायला पण तयार होतो, आपण यज्ञ करायला लागतो. पण यज्ञ करत असताना तो विधियुक्तच होईल असं आपल्याला सांगता येतं का? सांगा. पहिली गोष्ट, यज्ञ चालू आहे तो विधियुक्त झाला की नाही याच्याकडं माणसाचं लक्ष असलं पाहिजे बरं का. विधियुक्त झाला की नाही आपण ठरवू शकत नाही, ते शास्त्रच ठरवत असतं. आपल्याला काय दिसतं ते बाहेरून जे दिसायला लागलं ते वेगळं आहे बरं का. पहिल्यांदा यज्ञासारखं साधन केलं पाहिजे, ते विधियुक्त झालं पाहिजे. विधियुक्त होत असताना सुद्धा मोठ्या लोकांच्या मार्गदर्शनात झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते यज्ञासारखं साधन करत असताना अंतःकरणात दंभ, कामना अशा गोष्टी नसल्या पाहिजेत. मला संसारातलं काहीतरी फल प्राप्त व्हावं याच्याकरता म्हणून माझा यज्ञ जर झाला तर तो यज्ञ वाया गेला असं शास्त्रकार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल समर्थांच्या पंचायतनामध्ये एक रामदास स्वामींच्या पंचायतनामध्ये एक रंगनाथ स्वामी निगडीकर होऊन गेले. तुकोबारायांचा त्यांचा संबंध होता. त्या रंगनाथ स्वामीने एक श्लोक आहे त्यांचा, मला आत्ता आठवला. त्या श्लोकात त्यांनी वर्णन केलं, अगणित घडली ही सांग विद्युक्त कर्मे, शतमख जरी झाले मोहिले ते सकामे, परिहरी पदप्राप्ती लागी जे आढळेना, तरी मग तितुकेही कर्म ते का जळेना. त्यांनी वर्णन काय केलं? यज्ञ केले माणसानं एखाद्या
अगणित घडली ही सांग विध्युक्त कर्मे. विधीनं सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे विधियुक्त पद्धतीनं त्यानं अनेक कर्म केली. ती सांग झाली म्हणजे सर्वांग परिपूर्ण झाली. शतमुख जरी झाले, शेकडो यज्ञ त्याच्याकडून घडले. मोहिले ते सकामे, पण अंतःकरणात सकाम भावना आल्यामुळं मोहग्रस्त बुद्धीनं ती साधनं त्यानं केलेली असल्यामुळं त्याचा कसा उपयोग आहे? काही उपयोग नाही. परी हरिपदप्राप्ती लागी जे आढळेना. हे सगळंच्या सगळं 100 यज्ञाचं कर्म, अगणित यज्ञाचं कर्म, विधियुक्त पद्धतीनं झालेलं कर्म सगळंच्या सगळं जर सकाम भावना झालेलं असेल आणि हरीच्या परप्राप्तीकरता, देवाच्या चरणदर्शनाकरता जर त्या कर्माचा उपयोग होणार नसेल तर मग तितुके ही कर्म ते का जळेना. त्या सगळ्याच्या सगळ्या शास्त्रीय कर्माला, त्यांना अनुष्ठानात घेतलेल्या त्या कर्माला आग लागू असं त्यांचं म्हणणं आहे. कर्माला आग लागू म्हणायचं नाही, ते कर्म देवाच्या भेटीला उपयोगी पडत नसेल तर वाया गेलं म्हणणं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे साधनानुष्ठान करणाऱ्या माणसाच्याकडं पाहिल्याच्या नंतर याचं साधन चांगलं चालू आहे असं आपल्याला दिसलं तरी ते चांगलं चालू आहेच असं म्हणता येत नाही. पण फलप्राप्ती झाल्याच्या नंतर मग मात्र यानं केलेलं साधन चांगलं झालं हे निश्चयानं सांगता येतं. एवढंच मला सांगायचं आहे बरं का. फलबल कल्प्य असा शब्दशास्त्रात त्याच्याकरता आपल्याला पाहायला सापडतो बरं का. फलाच्या बलावरून साधनाची उत्तमता, तिची कल्पना आपल्याला करता येते. साधन उत्तम झालं कसं म्हणायचं? ते फल बल कल्प्य असतं. फळाच्या बळावरून त्याच्या उत्तमतेची कल्पना आपल्याला करता येते. साधन उत्तम झालं कधी म्हणायचं? आपण ते फल चांगलं प्राप्त झालं की साधना उत्तम झाली असं म्हणायचं. आता मी हे सगळं कशाकरता बोलायला लागलो? प्रस्तुत अभंगाचा विचार करत असताना तुकाराम महाराजांनी त्यांची केलेली साधनाही सांगितलेली आहे आणि त्यांना प्राप्त झालेलं फलही सांगितलेलं आहे. फळ चांगलं आहे म्हणून महाराजांनी केलेल्या साधनेला चांगलं म्हणावं लागतं. विठ्ठल विठ्ठल काय साधना केली आणि काय फल प्राप्त झालं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. कंठी धरेला कृष्ण भणी, 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 कंठी धरेला कृष्ण भणी. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश आला वाटू एकमेका आला वाटू एकमेका. कंठी धरेला कृष्ण मणी, अवघाजने प्रकाश, अवघाजने प्रकाश, प्रकाश अवघाजने प्रकाश. कंठी धरेला कृष्ण मणी, अवघाजने प्रकाश, अवघाजने प्रकाश, अवघाजने
आपल्याशी बोलायला लागले आणि महाराजांनी सांगितलं आम्ही काय केलं आणि काय मिळवलं, काय प्राप्त झालं, दोन्हीचा विचार आहे बरं का. काय केलं? परमार्थाला लागल्यानंतर आम्ही साधना कोणती केली तर कंठी धरीला कृष्णमणी, सतत कंठामध्ये कृष्णमणी देवाचं रत्नासारखं असलेलं हे नाम आम्ही धारण केलं, ही साधना झाली. आता ही साधना चांगली झाली कशावरून समजायचं? अवघाजनी प्रकाश, सगळ्या जगामध्ये प्रकाशरूपी ज्ञानरूपी परमात्मा आम्हाला दिसायला लागला, हे फल मिळालं. हे उत्तम फळ मिळवून देणारी अशी आमची साधना ठरली, म्हणून साधना सुद्धा चांगली आहे. विठ्ठल विठ्ठल. अखंड नामस्मरणाची साधना करून परमात्मा ज्यांना प्राप्त झाला त्यांची साधना चांगली झाली म्हणा. ज्यांनी नामाची साधना केली पण ज्यांना परमात्मा प्राप्त व्हायच्या ऐवजी नरक प्राप्त झाला, अशी काही मंडळी असते बरं का. भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना, अशा पद्धतीचं काही लोकांचं भजन आपल्याला पाहायला सापडतं बरं का. त्यांचं भजन कसं असतं? सकाम असतं. त्यांचं भजन कसं असतं? दांभिक असतं वगैरे वगैरे विचार त्याच्यामध्ये आहे बरं का. असा अनेक पद्धतीने विचार संतांनी केलेला पाहायला सापडतो. एखादा मनुष्य नामस्मरणासारखी साधना करायला लागला असं आपल्याला दिसतं, आपण त्याच्या पाया पडतो, आपल्याला त्याच्याविषयी आदर निर्माण होतो, काहीतरी समर्पण करावं वाटतं, सगळं खरं आहे. पण त्याचं भजन म्हणायचं का, स्मरण म्हणायचं का, याचा विचार करा ना. कबीर महाराजाचा एक दोहा प्रसिद्ध आहे पा. माला तो करमे फिरे जीभ फिरे मुख माही, मनो आतो चहुदिसी फिरे येतो सुमिरन नाही. कबीर महाराज म्हणतात माळ हातात गरगर फिरत असते बरं का, माळ हातात फिरत राहते, जीभ तोंडातल्या तोंडात फिरत राहते. गंमत कशी पहा, माळ फिराय करताच निर्माण झालेली आहे, ती फिरली पाहिजे बरं का. जीभसुद्धा तोंडात फिराय करताच निर्माण झालेली आहे, तिनंही फिरावं. पण अंतःकरणानं मात्र फिरायच्याऐवजी शांत व्हायचं जर असेल तर ते इकडं तिकडं भटकायला लागलं की मग कितीही जोरात माळ फिरवली तरी येतो सुमिरण नाही. विठ्ठल विठ्ठल. माला तो करमे फिरे जीभ फिरे मुख माही, मनवा तो चौदिसी फिरे. मन मात्र 10 दिशात भटकं जर असेल तर त्याला स्मरण म्हणायचं का? ते नामस्मरण होत नाही. अंतःकरण का भटकलं? सकामता निर्माण झाल्यामुळं. अंतःकरण का भटकलं? विकार निर्माण झाल्यामुळं. अंतःकरण का भटकलं? कर्माधिकाच्या वासना निर्माण झाल्या होत्या, त्याच्या योगानं अंतःकरण भटकलं. मग वासना असेल, अंतःकरणात विकार साठवलेले असतील, सकामता असेल, तर मग त्यानं केलेल्या त्या साधनाचं महत्त्व नसतं, हा भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे बरं का. आता नामस्मरणाच्याबद्दल, नामस्मरण कसंही झालं तरी ते अंतत्वगत्व आपल्याला फल देणार आहे, हा भाग वेगळा. पण लगेच्या लगे त्या नामस्मरणाच्या पासून आपल्याला फललाभ जर व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये सदोषता चालत नाही. विठ्ठल विठ्ठल. नामस्मरणासारख्या साधनाचं तत्काल फल आपल्याला प्राप्त व्हायचं जर असेल, असं वाटत असेल मला लगे फल मिळालं पाहिजे, नामस्मरणाचं फल संतांनी काय सांगितलं? नामस्मरण करा ताबडतोब मोक्ष मिळवा. ऐकी नाही, मुखे नाम हाते मोक्ष, ऐसे साक्ष बहुतांचे, ऐसे साक्ष बहुतांचे, ऐसे साक्ष बहुतांचे. मुखे नाम हाते मोक्ष, ऐसे साक्ष बहुतांचे, ऐसे साक्ष बहुतांचे, ऐसे साक्ष बहुतांचे. नामस्मरणाचा हा परिणाम महाराजांनी आपल्याला सांगितला. मुखी नाम हाती मोक्ष, तोंडात नाव आल्याबरोबर हातोहात तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार आहे. हाती मोक्ष शब्दाचा अर्थ मुखात नाम आल्याबरोबर तुमच्या हातामध्ये एखादं गोळ पेढा वगैरे ठेवावा, तशा पद्धतीनं मोक्ष नावाचा पदार्थ कोणीतरी ठेवेल, देव ठेवेल असं समजायचं कारण नाही. हाती मोक्ष शब्दाचा अर्थ ताबडतोब हातोहात तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल असं तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. तोंडात नाव आल्याबरोबर मोक्ष प्राप्त व्हावा हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं नामाचं फल आहे. पण आपण सकाम भावानं नामस्मरण केलं, आपण विकारी अंतःकरणानं
नावानं नामस्मरण केलं, आपण वासना धरून नामस्मरण करायला लागलो, लगेच नामाचा परिणाम आपल्याला प्राप्त होत नाही. याच्याकरता काय करावं लागतं? अगोदर आपली योग्यता सिद्ध करून मग नामस्मरणाला लागा. काय योग्यता लागते? नामाचं फल ताबडतोब पदरात पडण्याकरता काय असावं लागतं? त्याच्याकरता विचार भक्तिशास्त्रात सांगितला. तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरी. हे सदा सर्व काळ हरीचं संकीर्तन करा. पण कसं होऊन करा त्याचं वर्णन करताना सांगितलं. तृणादपि सुनीचेन नामस्मरण करणाऱ्या महात्म्याकरता पहिल्यांदा त्या साधकाला नियम सांगितला. त्यानं स्वतःला गवताच्या कसपटापेक्षा सुद्धा कमी समजलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल एवढं लहान समजलं पाहिजे, एवढी नम्रता अंगी असली पाहिजे की गवताच्या कसपटापेक्षा मी सामान्य हो, माझी किंमत अतिशय सामान्य आहे, अशा पद्धतीची भावना, एवढी विनम्र भावना नामधारकाच्या अंतःकरणाला असावी तर नामाचं फल पदरात पडतं. नाहीतर बहुतेक काय होतं, नामस्मरण करणारी माणसं सांगतच फिरतात बरं का, मी ना रोज 21,000 जप करतो, मी ना रोज 1,00,000 जप करतो. असंच सांगत फिरणाऱ्या माणसाच्या अंतःकरणाला विनम्र भाव आहे का? माझ्यासारखा नामधारक कोण आहे? अखंड नामस्मरण माझं चालू असतं, असं जर कोणी बोलायला लागला तर त्याच्या ठिकाणी विनम्रता नाही. म्हणजे नामस्मरणाचं फल पदरात पडण्याकरता पहिली जी साधना करायला सांगितली तीच जर तुझ्याकडं नसेल बाबा, तर नामाचं फल तुला कसं मिळायचं? विठ्ठल विठ्ठल. पहिल्यांदा काय सांगितलं? नम्रता वाढवली पाहिजे. गवताच्या कसपटापेक्षा, एका गवताच्या काडीपेक्षा सुद्धा माझी किंमत मोठी नाही असं समजलं पाहिजे. पुढं चला, दुसरी साधना काय? सहनशीलता वाढवली पाहिजे. तरोरपि सहिष्णुना. झाडाच्या ठिकाणी जशी सहिष्णुता असते की नाही, झाड किती सहनशील आहे विचार करा. झाडाला आपण किती त्रास देतो, झाडाची फुलं तोडतो, झाडाची फळं तोडतो, झाडाची पानं तोडतो, झाडाच्या फांद्या तोडतो, झाडाची मुळं तोडून नेतो, झाडाची साल काढतो. आयुर्वेदाच्या दृष्टीनं अहिंसेचं चिंतन सांगताना ज्ञानोबरांनी किती सांगितलं? अजात शत्रू तरुवरा सर्वांगी लेवविल्या शिरा, ऐसे जीव घेऊन धनुर्धरा कोरडे केले. अजात शत्रू असलेल्या त्या झाडाला त्याचा चीक काढून घेण्याकरता माणसाच्या चेहरा मारून ठेवतात, त्याच्यातून येणारा स्राव घेऊन जातात. किती त्रास, किती त्रास. त्या झाडाला आपण एवढा त्रास देतो तरी झाडानं आपली सहनशीलता कधी भंगू दिली का? काही त्रास द्या, झाड सहनशील आहे. त्या झाडाची जशी सहनशीलता आहे, नामधारक साधकानं त्या झाडापेक्षा सुद्धा अधिक सहनशीलता धारण केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बघा ना, आपल्याकडे साधू पुरुषांनी नामस्मरण करत असताना किती सहनशीलता, किती सहनशीलता. जगद्गुरु तुकाराम महाराजाची किती सहनशीलता. शिवबा कासाराच्या बायकोनं उकळतं पाणी अंगावर होतायचं आणि तुकाराम महाराजांनी नुसतं रामकृष्ण हरी म्हणत बसायचं. कोणत्याही प्रकारचा प्रतिकार, कोणत्याही प्रकारची विरुद्ध भावना त्यावेळी अंतःकरणात धारण करायची नाही. याला म्हणतात सहनशीलता. आली उर्मी साहेब तुका म्हणे थोडे आहे, तुका म्हणे थोडे आहे, तुका म्हणे थोडे आहे. आली उर्मी साहेब तुका म्हणे थोडे आहे, तुका म्हणे थोडे आहे, तुका म्हणे थोडे आहे. आली उर्मी साहेब तुका म्हणे थोडे आहे, तुका म्हणे थोडे आहे, तुका म्हणे थोडे आहे. आली उर्मी साहेब तुका म्हणे थोडे आहे, तुका म्हणे थोडे आहे, तुका म्हणे थोडे आहे. आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. आपल्याकडे येईल ती उर्मी साधकानं सहन केली पाहिजे. षड्विकाराच्या उर्मी आपल्याकडे येतात, किंवा उर्मी षटकाचा विचार सांगत असताना योगशास्त्रानं सांगितलं पहा, बुभुक्षा पिपासा शोक मोह जरा मरण रूपम उर्मी षटकम. या 6 उर्मी म्हणल्या जातात बरं का. आपल्याला लागलेली तहान, आपल्याला लागलेली भूक, बुभुक्षा पिपासा, शोक मोह, जरा म्हणजे म्हातारपण, आणि मरण, या 6 उर्मी योगशास्त्रानं सांगितल्या. किंवा कामक्रोधाधिक षड्विकाराच्या रूपाच्या उर्मी आपल्याला सांगितल्या. साधकाकडं कोणतीही उर्मी आली
तरी ती साधकानं सहन केली पाहिजे. नामधारक साधक अशा करतात. शास्त्राने हा नियम विशेष सांगितला बरं का. तरोरपि सहिष्णुना, झाडाच्या पेक्षा सुद्धा सहनशीलता वाढवली पाहिजे. चैतन्य महाप्रभूच्या परंपरेतले ते हरिदास नावाचे महात्मा होते बघा. मुसलमान जाती जन्माला आलेली, पण कृष्ण नामाचं त्यांना वेड लागलं. चैतन्य महाप्रभूचा संबंध घडला आणि त्यांना कृष्ण नामाची दीक्षा मिळाली. नाम जप करायला लागले. किती जप करावा त्याने? रोज 3 लक्ष नामजप केल्याशिवाय हा महात्मा अन्न ग्रहण करत नव्हता. विठ्ठल विठ्ठल. कारण शास्त्राच्या दृष्टीनं त्यांच्या चरित्रात असं वर्णन आहे. शास्त्रात 3 प्रकारचा जप सांगितलाय पहा. एक जप असतो वाचिक जप, दुसरा उपांशु आणि तिसरा मानसिक जप असतो बरं का. वाचिक जप म्हणजे मी केलेलं उच्चारण तुम्हाला जेव्हा स्पष्ट ऐकू येतं तेव्हा तो वाचिक जप असतो. मी उच्चार करतो पण तुम्हाला स्पष्ट कळत नाही. उच्चार करतो एवढंच कळतं, पण तुम्हाला मी काय उच्चार करायला लागलो हे जेव्हा कळत नाही तेव्हा त्याला उपांशु म्हणतात. आणि उच्चारच होत नाही, समोरच्या माणसाला माझे ओठ हललेले सुद्धा दिसत नाहीत, पण अंतःकरणामध्ये मात्र माझा जप चालू असतो, तेव्हा त्याला म्हणतात मानसिक जप. असा वाचिक, उपांशु आणि मानसिक 3 पद्धतीने जप करता येतो ना. हरिदासाने ठरवलं प्रत्येक प्रकारचा जप मी रोज 1 लक्ष करेन. कृष्ण नामाचा जप वाचिक पद्धतीनं करताना ते 1 लाख जप करायचे, उपांशु पद्धतीनं 1 लाख जप करायचे आणि शेवटी मानसिक पद्धतीनं 3 लाख. आणि हे सगळं व्हायच्याआधी यमुनेचं स्नान करून गावातून त्यांनी भिक्षा आणलेली असायची. ती यमुनेच्या पाण्यात पूर्ण बुचकळलेली असायची, म्हणजे वरणाची वाटीसुद्धा यमुनेच्या पाण्यामध्ये बुचकळायची. आणि हे सगळं आणून ही भिक्षा आपल्या आश्रमात ठेवून मग जपाला लागायचं. आणि 3 लाख जप झाल्याच्या नंतर ते जे अन्न यमुनेत बुचकळून आणलेलं असायचं त्याचं सेवन करायचं. विठ्ठल विठ्ठल. बुभुक्षा, पिपासा, तहान, भुकेसारख्या उर्मी सहन करणंच आहे की नाही बोला. हे सगळे कष्ट सहन केले त्यांनी बरं का. पुढं काय झालं, ते मुसलमान यती जन्माला आलेले असल्यामुळं बाकीच्या मुसलमानांनी काही अकबर बादशहाचं राज्य होतं त्यावेळेला तिकडं राजाकडे तक्रार केली. राजेसाहेब हे मुसलमान असून नामस्मरण करतात, हिंदूच्या काफिराच्या देवाचं नामस्मरण करतात, त्याच्यामुळे आपले लोक बिघडतील याच्या संगतीनं याच्याकरता याला शिक्षा झाली पाहिजे. एकतर यानं आपल्या धर्मानुसार वागावं असं त्याला सांगा, ते देवाचं कृष्णाचं वगैरे नामस्मरण त्याला सोडायला सांगा, नाहीतर मग त्याला शिक्षा करा असं सांगितल्याच्या नंतर बादशाहाने बोलावलं. हे गेले दरबारात. गेल्याच्या नंतर दरबारात त्यांना बोलावलं, धरूनच नेलेलं होतं. नेल्याच्या नंतर तिथले मुल्ला मौलवी सगळे त्यांना म्हणत होते, होय रे बाबा, तू मुसलमान जाती जन्माला आला असं आम्ही ऐकतो, बरोबर आहे का? त्यांनी सांगितलं, अगदी बरोबर. आता तू चैतन्य महाप्रभूच्या संगतीला गेला असं कळालं, तेही बरोबर. तुला कृष्ण नामाची दीक्षा मिळाली म्हणे, तेही बरोबर. आणि अखंड नामस्मरण करतोस म्हणे, रोज 3-3 लाख कृष्ण नामाचा जप करतोस म्हणे, अगदी बरोबर. अरे मग मुसलमान जाती जन्माला आलेला असताना तू काफिराच्या देवाचं नामस्मरण कशाला करतोस? ते सोडून दे ना, ते सोडून दे. त्याने त्याला परोपरीनं समजावून सांगायचा प्रयत्न केला. जेव्हा हरिदास नामस्मरण सोडत नाहीत असं लक्षात आलं तेव्हा त्या सगळ्या मुल्ला मौलवीनं बादशाहाला सांगितलं, सरकार याला शिक्षा करा म्हणे. काय शिक्षा? त्यावेळेला दिल्ली शहरामध्ये मोठाल्या गल्ल्या 22 होत्या म्हणे, 22 गल्ल्या. या प्रत्येक गल्लीत याला छडीनं मारत मारत 4 मारेकरी याच्या मागं पाठवायचे आणि प्रत्येकाने याला बेताच्या छडीनं मारायचं. असं 22ही गल्ल्यातून याला फिरवा. कसा हा पुढं कृष्ण म्हणतो बघू म्हणे आपण. असं म्हणल्याच्या नंतर लोकांनी त्याला, ते मारेकरी तयारच होते, ते सुद्धा तशाच पद्धतीच्या विचाराचे होते, ते मारायला लागले. 22 गल्ल्यातून हरिदासाला फिरवलं. प्रत्येक वेळेला एक बेताची छडी मारली की त्यांची कातडी अशी बाहेर यायची आणि कातडी बाहेर आल्या तो मारणारा मारेकरी म्हणायचा, कृष्ण म्हणायचं बंद कर. त्याने सांगायचं, अरे अजून एक बेत मार पण तूच कृष्ण म्हण, अजून एक बेत मार पण तूच कृष्ण म्हण. असं म्हणत म्हणत 22 गल्ल्या फिरवलं गेलं होतं. आणि एवढंही सहन करून त्यांनी नामस्मरण सोडलं नाही. याला काय म्हणायचं? सगळ्याच्या सगळ्या उर्मी सहन कराव्यात बरं का. तरोरपि सहिष्णुना. नामधारक महात्म्यानं झाडापेक्षा सहनशील झालं पाहिजे. पुढं चला. अमानिना. त्यानं स्वतःच्या मानसन्मानाची अपेक्षा करायची नसते. मला लोकांनी मानसन्मान द्यावा, मी नामधारक आहे, माझा जप चालू आहे, इथं जप असताना मला विक्षेप नको, अशा पद्धतीची भावना त्याच्या अंतःकरणात नसावी. आणि मान देणं, शेवटी सांगितलं, स्वतःच्या मानसन्मानाची भावना त्यानं करायची नाही, पण समोर येणाऱ्या सामान्य माणसाचा मानसन्मान करायला शिकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. असं
असं करून जर नामस्मरण केलं, संकीर्तन केलं, तर त्या संकीर्तनाचं फल आपल्याला ताबडतोब मिळतं. असं जर संकीर्तन केलं नाही तर त्या संकीर्तनाचा परिणाम चांगला होत नाही. राम राम सब कोई कहे, ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. संतांनी सांगितलं ठग ठाकूर चोराने सुद्धा रामराम म्हणावं असं चालूच राहतं, पण नामस्मरण करून प्रल्हाद ध्रुवासारखे महात्मे तरुण गेले म्हणतात, त्यांचं नामस्मरण. आत्ता आपण सांगितलेल्या चारही पद्धतीच्या साधना अंगी बाणवून त्यांनी नामस्मरण केलेलं असल्यामुळे त्यांना सफल ठरलं. विठ्ठल विठ्ठल मला सांगायचं काय आहे, साधना नुसती पाहिली की साधना चांगली आहे म्हणता येत नाही. फल प्राप्त झालेलं चांगलं जर असेल तर साधना चांगली आहे असं म्हणता येतं. हा विचार लक्षात घ्या. महाराजांना फल काय मिळालं? अवघाजनी प्रकाश. सगळ्या जगामध्ये प्रकाश दिसायला लागला, तो चित प्रकाश दिसायला लागला, कुटस्थ प्रकाश दिसायला लागला, असा सर्वत्र परमात्म्याचा प्रकाश पडला. अशी स्थिती आमची झाली असं महाराज म्हणतात. सर्वत्र परमात्मा दिसणं हे परमार्थातलं महत्त्वाचं फल आहे बरं का. परमार्थात फल काय मिळवायचं? शास्त्रकारांनी सांगितलं, अगोदर मी देव आहे हे जाणून घ्यायला शिका आणि त्याच्यानंतर हे सगळं जग देव आहे असं जाणून घ्यायला शिका. विठ्ठल विठ्ठल अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खल्विदम ब्रह्म. वेदातली ही दोन वाक्य आपल्याला लक्षात घेतली पाहिजेत बरं का. मी ब्रह्म आहे हेही जाणून घेतलं पाहिजे आणि सर्व ब्रह्म आहे असं सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. मी जर ब्रह्म असेल तर माझ्यासारखेच असलेले बाकीचे सगळे ते कसे ब्रह्म नसतील बाबा? मी जसा ब्रह्म आहे तसे सगळे ब्रह्म आहेत. म्हणून अहम ब्रह्म आणि खल्विदम ब्रह्म हे सगळं ब्रह्म, अशा दोन प्रकारच्या बोधाचा लाभ मनुष्याला झाला पाहिजे असं शास्त्र सांगतं बरं का. त्याच्यात अवघाजनी प्रकाश म्हणजे सगळ्या जगामध्ये प्रकाशरूपी परमात्मा आम्हाला दिसायला लागला असं महाराज सांगतात. कशानं दिसला हो? कंठात कृष्णमणी धरला. कृष्णमणी धरला म्हणजे अखंड देवाचं नामस्मरण केलं, त्याच्यानं सगळ्या जगामध्ये परमात्मा दिसला असं महाराजांनी सांगितलं बरं का. आणि हा सर्वत्र परमात्मा दर्शनाचा जो काल्याचा प्रसाद आहे, हा आम्हाला एक मिळाल्याच्या नंतर अप्पल पोटेपणानं आम्ही तो एकटा खाणार नसून वाटून सेवन करणार. महाराज दुसऱ्या चरणातून बोलतात. वैष्णवनिका संभ्रम. तुकाराम महाराज सांगतात, अखंड नामस्मरण केल्याच्या योगाने प्राप्त झालेला हा सर्वत्र परमात्मा दर्शनाचा जो प्रसाद आहे, हाच महत्त्वाचा काल्याचा प्रसाद आहे. कारण जीव ब्रह्माचं ऐक्य हाच महत्त्वाचा काल्याचा प्रसाद आहे बरं का. काल्याचा प्रसाद 3 प्रकारचा संतांनी सांगितला. एक दहिला ह्याचा काला सांगितला, दुसरा हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने असा नामस्मरणाचा काला सांगितला, आणि तिसरा जो काला सांगितला तो तुका म्हणे
काला, कोठे अभेद देखिला. जीव ब्रह्माच्या ऐक्याच्या स्वरूपाचा तिसरा काला सांगितला बरं का. जीव ब्रह्माच्या ऐक्याचा काला हा खरा काला, त्या काल्याच्या प्राप्तीकरता साधन म्हणून करायचा काला नामस्मरणाचा काला, आणि त्या नामस्मरणाच्या काल्याची सूचना देणारा काला म्हणजे दहीभाताचा काला. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. हो, तीनही काले महत्त्वाचे आहेत बरं का. जीवाच्या बाबतीमध्ये 3 देहाची कल्पना शास्त्राने सांगितली. पहिला आपल्याला दिसणारा हा स्थूल देह, त्याच्यानंतर 17 तत्वाचा गठ्ठा असलेला सूक्ष्म देह, आणि शेवटचा देह जो सांगितला त्याला कारण देह असं म्हणतात. अज्ञान हा कारण देह आहे बरं का. आपल्याला हे 3 काले जे सांगितलेत ना, हे 3 देहाकरता 3 काले आहेत बरं का. दही भाताचा किंवा दही लाह्याचा काला खाल्ला की स्थूल देहाला चांगलं पोषण मिळतं, नामस्मरणाचा काला सेवन केला की सूक्ष्मदेह पवित्र होतो, आणि अद्वैताचा काला प्राप्त झाला की कारण देहाचा बाध होतो. विठ्ठल विठ्ठल. हे 3ही काले आपल्याला प्राप्त झाले पाहिजेत. आणि महाराजांनी सांगितलं सर्वत्र परमात्मा दर्शन झालं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा काल्याचा प्रसाद प्राप्त झाला. हा काल्याचा प्रसाद आम्ही एकटे खाणार नाही, कारण परमार्थी संतांची भावना जर आपण पाहायला लागलो तर ते अप्पलपोटे नाहीत बरं का. आपल्याला जे प्राप्त झालं ते सगळ्यांना वाटून सेवन करण्याची संतांची प्रवृत्ती आहे बरं का. सेवितो हा रस वाटितो आनंद आणि का बरं का. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही तळमळ करू नका. मी जर आनंदाचे लाडू खात असेल तर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर आनंदाचे लाडू खाऊ शकता. मी जर भक्तिरसाचं समास्वादन करणार असेल तर तुम्हाला सुद्धा भक्तिरसाचं समास्वादन घडवतो, या तुम्ही माझ्याबरोबर घडवतो. मी तुम्हाला हे सगळं सेवन करायला देतो. ही जी तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषाची भाषा आहे की नाही, याच्यातून काय लक्षात घ्यायचं, हे अप्पलपोटे नाही. मला जे मिळालं ते मी माझ्यापुरतंच मर्यादित सेवन करणार आहे असं नाही. कसं आहे बघा, या अभंगातली भूमिका गोपाळाची आहे, आणि काला म्हणलं की गोपाळाचा संबंध आला. गोपाळ म्हणलं की लहान लहान मुलं, 10-10 वर्षाची मुलं ती सगळी होती बरं का. अशा पद्धतीचं चरित्र आहे त्यांचं. आता लहान मुलाचा स्वभाव कसा असतो, लहान मुलाला समजा घरात आईने एखादा लाडू वगैरे खायला दिला, पोराला आनंद आहे की नाही, आनंद आहे. बरं, लाडू एकट्याने खाण्याच्या ऐवजी आपल्या मित्राला वाटून खाण्यामध्ये पोराला जास्त आनंद असतो बरं का. तसं या ठिकाणी महाराजांनी सांगितलं, आम्ही काला वाटू आम्ही एकमेकाला सगळ्यात आम्ही वैष्णवामध्ये काला वाटून सेवन करणार आहोत. वैष्णव निका बरं का. हा काला कसा आहे, वैष्णव आहे. वैष्णव आहे म्हणजे भगवान महाविष्णूचा प्रसाद आहे, परमात्म्याचा, व्यापक परमात्म्याचा प्रसाद आहे. आणि त्या व्यापक परमात्म्याचा प्रसाद असलेला हा काला निका म्हणजे शुद्ध आहे, आणि शुद्ध ज्ञानाच्या स्वरूपाचा हा काला आम्ही जो सेवन करणार एकमेकाला वाटून तो कसा, संभ्रम शब्दाचा अर्थ आनंद असा आहे बरं का. तिथं भ्रम शब्द काढा, त्याला समुपसर्ग लावा, आणि मग चांगलाच भ्रम म्हणजे संभ्रम असं काही अर्थ करायचा नाही बरं का. संभ्रम शब्द कोशामध्ये जर आपण पाहिला तर जसाच्या तसा संभ्रम शब्द त्याला आपल्याला आनंद असा अर्थ मिळतो बरं का. म्हणजे आनंदाने विष्णूचा प्रसाद असलेला शुद्ध ज्ञानाच्या स्वरूपाचा काला आम्ही एकमेकाला वाटून सेवन करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. काला म्हणजे आम्ही नामस्मरण केलं, त्याच्याने अद्वैताचा काला मिळाला, तो एकमेकाला वाटून आम्ही आनंदानं सेवन करणार. पण कसं असतं, अजून एक लहान मुलाचा स्वभाव असतो. मी काय सुरुवातीला काय सांगितलं, घरात आईनं पोराला लाडू दिला, आनंद, तो लाडू खाताना पोराला आनंद, आपल्या मित्राला वाटून खाताना जास्त आनंद, आणि मित्र आणि आपण एकमेकाच्या मध्ये वाटून तो लाडू सेवन करत असताना समोर आपलं ज्याचं जमत नाही असं पोरगं जर आलं तर त्याला वाकडं दाखवत खाण्यामध्ये पोराला परमानंद असतो बरं का. त्या पद्धतीनं हा काल्याचा प्रसाद भगवंताच्या कृपेनं प्राप्त झाल्याच्या नंतर एकमेकात वैष्णवात वाटून सेवन करत असताना ज्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याला त्रास दिला असे ब्रह्मादिक देव समोर जर आले तर त्यांना वाकडं दाखवत खाण्यामध्ये आम्हाला जास्त आनंद. महाराज तिसऱ्या चरणात वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका
दाखवू खोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. उत्तम लोक निवासी असलेले हे ब्रह्मादिक देव जे आहेत ना, यांना वाकडं दाखवत तो काल्याचा प्रसाद सेवन करण्यात आम्हाला जास्त आनंद आहे. कारण प्रतिस्पर्धी मुलाला वाकडं दाखवण्यात, पोरांना लाडू वाटून खात असताना, मित्रात वाटून खाताना आनंद असतो ना, त्या पद्धतीनं हे ब्रह्मादिक देव प्रतिस्पर्धी आहेत. या इंद्राने, या ब्रह्मदेवाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्रास दिलेला आहे आणि त्रास दिलेला असल्यामुळं गोपाळाच्या भूमिकेतून बोलत असताना महाराजांना हे प्रतिस्पर्धी जाणवले. त्यांना न मिळालेला काल्याचा प्रसाद भगवंताच्या कृपेनं आम्हाला मिळाला. म्हणून तो सेवन करत असताना भले तुम्ही उत्तम लोकवासी असाल, आमच्यापेक्षा चांगले संसारातली सुख तुम्ही भोगत असाल, आम्हाला इथे चहा मिळत नाही, तुम्हाला तिथं अमृत मिळत असेल, असं तुमचं जरी वैभव असलं तरी आम्ही तुम्हाला त्या वैभवाला किंमत देत नाही. तुमच्या त्या वैभवाला आमच्या दृष्टीनं तुम्ही तुच्छ आहात. कारण सर्वश्रेष्ठ असलेला ब्रह्मलाभाच्या स्वरूपाचा काल्याचा प्रसाद भगवंताच्या कृपेनं आम्हाला प्राप्त झालेला असल्यामुळं तुम्हाला तो मिळाला नाही ना, तुम्ही आमचे प्रतिस्पर्धी ना, मग तुम्हाला वाकडं दाखवून तो काला सेवन करण्यामध्ये आम्हाला जास्त आनंद आहे, असं महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केलं. आणि जे ब्रह्मादिक देवाला मिळवता आलं नाही ते मिळवण्याचं मोठेपण आमच्याकडं असल्यामुळं या सगळ्या भूमंडलामध्ये शूर, वीर, बलवान जर कोणी असो तर आम्हीच आहोत. महाराज शेवटच्या चरणात तुका म्हणे भूमंडळी, 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 म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी. आम्ही बळीवीर गाढे, आम्ही बळीवीर गाढे, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका. तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळीवीर गाडे, आम्ही बळीवीर गाडे, आम्ही बळीवीर गाडे, भूमंडळी, आम्ही बळीवीर गाडे, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका चम्र. तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळीवीर गाडे. या सबंध भूमंडळामध्ये ब्रह्मादिक देवाला जे मिळवता आलं नाही ते मिळवणारे असल्यामुळे या सगळ्या जगामध्ये आम्हीच बलवान आहोत, आम्हीच शूरवीर आहोत. जे बळ परमात्म्याच्या प्राप्तीकरता पाहिजे, जी शूरवीरता परमात्म्याच्या प्राप्तीकरता पाहिजे ती आमच्याकडंच आहे, असं महाराजांनी या ठिकाणी सांगितलं. ते भक्तीचं बळ, ज्ञानवैराग्याचं बळ आणि त्या बळाच्या जोरावर केलेली वीरपणाची साधना, त्या साधनेच्या प्रभावानं आम्ही मिळवलेला, अखंड नामस्मरण करून मिळवलेला सर्वत्र परमात्मा दर्शनाचा काल्याचा प्रसाद तो आम्ही एकमेकाला वाटून सेवन करणार आहोत, असं महाराज या अभंगातून बोलतात. आपण यथामते अभंगाचा विचार करण्याचा प्रयत्न केला. प्रसंग काल्याचा आहे, त्यामुळं देवाचं काल्याचं चरित्र थोडक्यात सांगावं लागतं. पण वेळ तुमची झालेली आहे आणि माझी झालेली आहे, कारण मलाही थोडंसं पुढच्या प्रवासाला बरंच दूर जायचं आहे. त्यामुळे अगदी थोड्या वेळामध्ये काल्याची लीला देवाची सांगतो. सगळ्यांनी मिळून एकदा प्रेमाने नामस्मरण करावं. विठोबा कुमार
बारकुमारी हो बारकुमारी हो बारकुमारी हो बारकुमारी वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठो बारकुमारी विठो बारकुमारी विठो बारकुमारी विठो बारकुमारी विठो बारकुमारी कंठे धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून काल्याच्या संबंधाने जो विचार व्यक्त करतात किंवा त्यांनी परमार्थाच्या दृष्टीनं परमार्थाला लागल्यावर केलेली साधना आणि जो फलाचा विचार महाराजांनी या अभंगातून सांगितला तेच आपण थोडंसं बुद्धीनुसार चिंतन केलं. आपल्याला आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची काल्याची लीला पाहायची आहे. असं दे विक्षेप होतो उगीच तुम्ही इथून तिथपर्यंत जाणार परत येणार. विठ्ठल 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 या ठिकाणी हा कार्यक्रम जो आपण साजरा करत आहात रामचंद्र प्रभूच्या अयोध्येमध्ये स्थापना झालेली जी तारीख आहे त्या तारखेला धरून हा कार्यक्रम आहे. गणेश जयंतीचा योग याच्यामध्ये येतो. रामचंद्र प्रभूच्या निमित्तानं हा कार्यक्रम असल्यामुळं रामभक्ताच्या कथा ऐकायला मिळाल्या. हे सगळं मोठा आनंदाचं आहे. परमार्थाचा वाढत्या पद्धतीनं आपल्याकडून घडत राहावा ही परमात्मा पंढरीनाथाला ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांना प्रार्थना आहे. काय बघा योग असतो आपल्याला मार्गदर्शन करायला. या परिसरामध्ये पूज्य काकासारखा महात्मा आहे. काही परमार्थ करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. परमार्थाला प्रवृत्त होण्याची बुद्धी होणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला बघा शास्त्रकारांनी सांगितलं मनुष्याचा देह मिळाला हेही भाग्य. या भाग्याच्या नंतर परमार्थाची प्रवृत्ती झाली दुसरं भाग्य. परमार्थाची प्रवृत्ती झाल्याच्या नंतर आपला परमार्थ योग्य रीतीनं चालावा याच्याकरता मार्गदर्शन करण्याकरता एखादा संत महात्मा आपल्या जवळ आपल्याला उपलब्ध असावा हे त्याच्या पुढचं भाग्य. म्हणून मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः या सगळ्या गोष्टी एकापेक्षा एक दुर्लभ आहेत. आपल्याला योगायोगानं भाग्यानं मनुष्याचा देह मिळाला. आपल्याला भाग्यानं परमार्थाची भावना झाली आणि आपल्याला भाग्यानं परमार्थ करण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता पूज्य काकांच्यासारखा महात्मा जवळच्या परिसरामध्ये उपलब्ध झाला. नेहमी त्यांचं दर्शन आणि नेहमी त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभू शकतं. ही महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. या सगळ्या गोष्टीच्या बळावर आपला परमार्थ जो चालू आहे हा असंच चालत राहावा, निर्वेध चालत राहावा. कंठी धरेला कृष्णमणी ही साधना योग्य कधी ठरते प्राप्त होणाऱ्या फलानुसार. त्याप्रमाणे आपल्याला योग्य फल प्राप्त होऊन आपला सगळा परमार्थ व्यवस्थित रीतीनं परमार्थाची साधना उत्तम म्हणण्यासारखी होऊन जावी अशी परमेश्वराच्या चरणाला प्रार्थना करतो. विठ्ठल विठ्ठल थोडंसं काल्याचं भगवंताचं चरित्र सांगितलं पाहिजे म्हणून निमित्ताला सांगतो बरं का. सगळ्याला माहिती असलेलं चरित्र आहे. थोडक्यात अगदी सांगतो. भगवंताचा अवतार झाला, कृष्ण प्रभूचा अवतार झाला. द्वापार युगाच्या शेवटच्या काळामध्ये झालेला हा देवाचा अवतार आहे. द्वापार युगाच्या शेवटच्या काळात देवाच्या अवताराला लागेल अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली. देवाचा अवतार कधी होतो? दुर्जनाचं साम्राज्य व्हावं, सज्जनाला त्रास व्हावा, धर्माला ग्लानी यावी, अधर्म जगात पसरावा, मग देवाचा अवतार होतो. मला एका माणसाने विचारलं, महाराज हे सगळं आता झालं नाही का? धर्माला ग्लानी येत चालली की नाही? येते आहे. अधर्म पसरत चालला की नाही? पसरतोय. सज्जनाला त्रास होतोय की नाही? होतो आहे. दुर्जनाचं साम्राज्य झालंय की नाही? झालंय. मग आता देव का अवतार घेत नाही? या परिस्थितीत देव अवतार घेतो असं जर असेल तर ही सगळी परिस्थिती आत्ता निर्माण झालेली असताना आता देवाचा अवतार का नाही? मी त्याला उत्तर दिलं, ही सगळी परिस्थिती व्हावी लागते आणि एक वसुदेव देवकीची जोडी लागते, मग देव येतो. आता हे सगळं झालेलंच आहे. एक वसुदेव देवकी आले की देव येणारच आहे. विठ्ठल 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 असा परमात्म्याचा
कंसाचा द्वापार युगाच्या शेवटच्या काळामध्ये अवतार झाला. कंसाच्या बंदीशाळेत देव अवतीर्ण झाले. आता त्या बंदीशाळेतून भगवंतांनी मग गोकुळामध्ये जाणं केलं वगैरे वगैरे देवाचं चरित्र आहे बरं का. काही लोक विचारतात आपल्याला, जसा रामचंद्र प्रभूंनी अयोध्येला राजवाड्यात अवतार घेतला तसा कृष्णाला राजवाड्यात अवतार घेता आला नसता का, असं लोकांचं म्हणणं आहे. पण कृष्ण चरित्र हे आपल्याकरता फार उद्बोधक आहे बरं का. विचार करा, देवाने बंदीशाळेतच अवतार का घेतला आणि बघा, देवाच्या चरित्रात देवाने अवतार बंदीशाळेत घेतला, पण बंदीशाळेत राहिले का लगेच बंदीशाळेच्या बाहेर पडले? हो, लगेच बाहेर पडले. याच्यातून शिकायसारखं काय आहे? आपण संसाराच्या बंदिवासात जन्माला आलो तरी लगेच बाहेर पडू शकतो, हे शिकवायकरता देवाचा अवतार तिथं आहे. विठ्ठल संसाराचा कारावासच आहे ना आपल्याला एका पद्धतीनं. या कारागृहात आपण जन्माला आलो तरी परंतु हे बंधन झुगारून लवकर आपण संसारातून बाहेर पडू शकतो, हे शिकवण्याकरता देव बंदिवासात जन्माला आले. तिथून मग गोकुळामध्ये भगवान आले. गोकुळात आल्याच्या नंतर नंदाच्या घरी वाढायला लागले, लहानाचे मोठे व्हायला लागले. बालवयात सुद्धा देवाने अनेक प्रकारच्या खोडी केल्या. हळूहळू रांगणं, बोबडं बोबडं बोलणं देवाचं सुरू झालं. एक त्या कंसाला कळालं होतं की बाबा माझा वैरी तिथं गोकुळामध्ये वाढतो आहे. कारण पुतना मेल्याच्या नंतर कंसाला कळालं की माझा वैरी तो नंदाच्या घरी वाढणारा मुलगा. मग त्याला मारायकरता अनेक दैत्य पाठवणं जे सुरू झालं. परमात्म्याने नुघडता बाळपणाची फुली मी अदानवी सृष्टी केली. परमात्मा म्हणतात, बाबा माझ्या गालावरची बालपणाची फुलीसुद्धा उमलली नव्हती, कळीसुद्धा मिटली नव्हती. एवढ्या बालवयात मी सगळी सृष्टी दानव रहित करायला सुरुवात केली. म्हणजे विठ्ठल विठ्ठल अशा अनेक लीला भगवंताच्या होता होता भगवान लहानाचे मोठे व्हायला लागले बरं का. रंगणी रांगत गुलगुला बोलत, रंगणी रांगत गुलगुला बोलत, रंगणे रांगत गुलगुला बोलत, रंगणे रांगत गुलगुला बोलत, रंगणी रांगत गुलगुला बोलत, रंगणी रांगत गुलगुला बोलत. बोला रंगणे रांगत गुलगुला बोलत, रंगणे रांगत गुलगुला बोलत. असुर रुळत चरणातळी, 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 असुर रुळत चरणातळी. रंगणी रांगत गुलगुला बोलत, 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 रंगणी रांगत गुलगुला बोलत. रंगणी रांगत गुलगुला बोलत, असुर रुळत चरणातळी. परमात्मा हळूहळू रांगायला लागले, गुलुगुलू बोलायला लागले. आणि एवढ्या बालदशेत सुद्धा भगवंतांनी आपल्याकडून अनेक दैत्याचा संहाराचा सपाटा चालूच ठेवला बरं का. हळूहळू रांगता रांगता उंबऱ्याचा टेका धरून उभं राहणं, भिंतीचा आधार धरून चालणं, असं देवाचं चरित्र सुरू झालं. आणि अशाही अवस्थेमध्ये मायबापाला आनंद देणाऱ्या अनेक प्रकारच्या खोड्या लीला
भगवंताच्या चालू झालेल्या होत्या बरं का. घरातल्या घरात देवाचं असं खोड्या करणं चालू होतं. कितीतरी चरित्र सांगायला आपल्याला वेळ नाही बरं का. एक लहानसं चरित्र सांगतो. भगवंताच्या संबंधात सांगितलं जाणारं एक लहानसं चरित्र सांगतो. एका महात्म्याने सांगितलं होतं, परमात्मा एका दिवशी जेवायला बसले. बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा दोघाला घेऊन नंदबाबा जेवायला बसलेले. कृष्णाला मांडीवर घेतलेलं आणि बलराम दादाला बाजूला बसवलेलं आणि स्वतःच्या ताटामध्ये भात कालवून बलराम दादाच्या तोंडात एक घास, कृष्णाच्या तोंडात एक घास आणि मग देवाने यांच्या तोंडामध्ये घास घालावा नंदबाबाच्या, असं ते जेवण चालू होतं. जेवण करता करता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने नंदबाबाच्या पोटाकडं पाहिलं. म्हणे पोटाकडं पाहिल्यानंतर म्हणायला लागले, बाबा केवढी मोठी ढेरी आहे तुमची, असं म्हणून मांडीवरून खाली उतरून बसले म्हणे. आणि खाली उतरून बसल्याच्या नंतर बाबाच्या पोटाला असं चाचपून पाहता पाहता बाबाची बेंबी दिसली आणि बेंबी दिसल्याच्या नंतर बाबाला म्हणले, बाबा पण एवढ्या मोठ्या पोटाला केवढा मोठा खड्डा पडलाय हो. घरामध्ये जेव्हा कुठं खड्डा पडलेला असतो तेव्हा सारवण करत असताना बायका त्याच्यात माती भरतात म्हणे, या तुमच्या खड्ड्यात काय भरू बाबा, असं म्हणून देवाने मुठभर भात घेऊन नंदबाबाच्या बेंबीला लावला. असं एक देवाचं अद्भुत चरित्र सांगितलं जातं बरं का. अशा अनेक बाललीला त्याच्यातून यशोदेला आनंद, कधी नंदबाबाला आनंद, असं करता करता भगवान लहानाचे थोडे मोठे झाले, थोडे पाय फुटले, गावात हिंडायला फिरायला लागले. मित्रमंडळीला घेऊन जाताना गावात सुद्धा अनेक प्रकारच्या खोड्या भगवंतांनी कराव्यात. सगळ्याच्या घरी जाऊन काहीतरी करावं, काहीतरी लीला करावी. लहान मुलं पाळण्यात झोपली असतील तर त्याला चिमटे घेऊन देऊ उठवायचे. ते पोरगं क्या करायला लागलं आणि आईनं विचारलं, माझ्या बाळाला का उठवलं, तर भगवान सांगायचे, कोणालाही अज्ञानाच्या निद्रेत झोपू द्यायचं नाही, असं आपलं ठरलेलं असल्यामुळं तुझ्या पोराला झोपू देत नाही म्हणे, उठवलं त्याला. आता अज्ञानाच्या निद्रेतून उठवणं आणि झोपलेल्या कार्ट्याला उठवणं सारखंच आहे का? पण भगवंताची ती लीला आहे. परमात्म्याने अशा पद्धतीच्या लीला करून सगळा आनंद देणं चालू ठेवलेलं होतं. आणि अशा देवाच्या खोड्या जेव्हा वाढायला लागल्या तेव्हा यशोदा मातेकडे गाऱ्हाण्याचं प्रमाण वाढलं आणि जेव्हा जास्तच गाऱ्हाणे यायला लागले तेव्हा यशोदेनं कित्येक वेळेला देवाला समजावलं, कित्येक वेळेला गवळणीला समजावलं, कित्येक वेळेला देवाला रागावून पाहिलं, कित्येक वेळेला गवळणीला रागावून पाहिलं, पण कशाचाही काही उपयोग नाही. देवाच्या खोड्या चालूच आहेत, गवळणीचं गाऱ्हाणं देणं चालूच आहे. अशा अवस्थेत यशोदेनं विचार केला तर या दोघाला एकमेकापासून वेगळं केलं पाहिजे. भगवंताला सांगितलं, उद्यापासून गाईवासर घेऊन रानात जायचं. कानोबानं ते मान्य केलं. व यशोदा मातेनं भल्या पहाटे देवाला उठवावं, स्नान घालावं, कपाळावर चंदनाचा टिळा लावावा, त्याच्यात कस्तुरीचं बोट लावावं, देवाच्या अंगात चांगली अंगी घालावी, डोक्यावर एक मोठा असा मोरपिसाचा मुकुट घालावा, एक लहानसं घोंगडं घडी करून देवाच्या डाव्या खांद्यावर टाकलेलं असायचं, कारण गुराखी होऊन जायचं आहे ना. लहानसं घोंगडं असं घडी करून टाकलेलं असायचं खांद्यावर. एक बेताची छडी, एक देवाचा आवडता वेणू हातात दिलेला असायचा. गाई वासरं जर दूर गेली तर त्यांना बोलवण्याकरता, संकेताचा शब्द करण्याकरता शिंग देवाच्या खांद्याला अडकवलेलं असायचं. एका शिंक्यामध्ये लोण्याचं मडकं, भाकरीचं गाठोडं घालून ते शिंक देवाच्या एका खांद्याला लावायचं. असा सजून धजून कानोबा तयार झाला की गाई वासर घेऊन घराच्या बाहेर जायला तो सिद्ध झाला की यशोदेनं एकदा डोळे भरून त्याच्याकडं बघावं. माझं हे लेकरू आता दिवसभर मला दिसणार नाही असं तिला वाईट वाटावं. आणि कान्होबाला एवढ्या सुंदर वेशानं घराच्या बाहेर पडल्यावर कोणाही गवळणीची दृष्ट होऊ नये म्हणून यशोदेनं डाव्या पायाची माती काढून देवाच्या कपाळाला लावावी. भगवंतानं ती आनंदानं लावून घ्यावी. चरणीचे रज वंदे शूळ पाणी असं म्हणतातच ना. देव इच्छे रज चरणीची माती. भक्ताच्या चरणधुलीची देवाला अपेक्षा आहे. यशोदेनं आपल्या डाव्या पायाची माती देवाच्या कपाळाला लावायची आणि मग भगवंताला दारापर्यंत निरोप द्यायला जायचं. आणि मग आपली गायवास्त्र घेऊन भगवान एकदा घराच्या बाहेर आले की सगळ्या मित्रमंडळीला हाका मारायचे आणि सगळ्यांना घेऊन रानात जायचे. मित्राची गायवास्त्र, आपली गायवास्त्र घेऊन रानात जाणं, गायवास्त्र चारणं, गोपाळांच्या बरोबर क्रीडा करणं, दुपारच्या वेळेला आपल्या आपल्या शिदोऱ्या खाणं, संध्याकाळी घरी परत येणं, हा देवाचा कार्यक्रम चालू होता. आणि देवाने सांगितलं, उद्या आपल्याला काला करायचा आहे, काल्याकरता शिदोऱ्या आणा. सर्वांनी माझ्यासारखी शिदोरी आणली पाहिजे. देवाची अट होती, माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाये. देवाने सांगितलं, जर माझ्यासारखी शिदोरी आणता आली नाही तर घरी हाकालून देईन. एक गोपाळ म्हणला, देवा काय करायचं आम्ही, आमच्याही घरात लोणी देत नाही, तू लाडका असायचा, आई तुला लोणी देते, आमच्याही देत नाही. देवानं सांगितलं, चोरून या माये नवनीत आणावे, चोरून या माये नवनीत आणावे, चोरून या माये नवनीत
आई देत नसली तर घरात चोरी करा पण लोणी आणा. सगळे गोपाळ म्हणले ठीक आहे देवा, आम्ही चोरून का होईना लोणी घेऊन येतो. एक गोपाळ मात्र हिरमुसला होऊन बाजूला बसला होता. देवाने त्याला जवळ बोलावलं आणि विचारलं, का बाबा तू का हिरमुसलास? त्यानं सांगितलं, देवा उद्या मला काल्याला येता येत नाही. का येता येत नाही? लोणी आणता येत नाही. का आणता येत नाही? तू घरी तुला सांगितलं ना आत्ता, आईला सांगू नको चोरी करून घरून लोणी आण. त्यानं सांगितलं, देवा तसंही नाही, माझ्या घरी कोणीच नाही म्हणे. तू का म्हणे हरी, माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. अशी त्या गोपाळानं प्रार्थना केल्यावर देवाने त्या गोपाळाला सांगितलं की बाबा तुला काळजीचं कारण नाही, माझ्या शिदोरीतलं लोणी तुला देतो, पण तू काल्याला ये म्हणे. विठ्ठल विठ्ठल. हो, अशी सगळी काल्याची योजना झाली. दुसऱ्या दिवशी भगवान सगळ्या गोपाळांच्या बरोबर खेळ खेळत राहिले, गाई वासरं चरत राहिले. दुपारच्या वेळेला सगळ्यांना भुका लागल्यानंतर परमात्म्याला सगळे म्हणायला लागले, देवा आता खेळण्यात मजा नाही, आपण भोजन करून. हा देवाने गोपाळाचा शब्द ऐकला. देवाने शिंग वाजवलं. रानात पांगलेली गाई वासरं देवाच्या शिंगाचा आवाज ऐकून एका ठिकाणी जमा झाली. त्यांना कळंबाच्या सावलीत आणून बसवलं. सगळ्या गोपाळाला यमुनेच्या वाळवंटात आणून कमल दलाकार त्यांची रचना भगवंतानी केली. मध्यभागी भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे आहेत. व्यास महर्षी त्यांचं वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुरेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्म भिस्वैः स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुग्बाल केले पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री नारदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सगळ्या संतांचं स्मरण आपण जसं केलं तसं भगवंतांनी सगळ्या संतांचं देवाचं स्मरण सगळ्या गोपाळांना करायला लावलं. सगळ्यांना यमुनेच्या वाळवंटात आणून बसवलं. कमल दलाकार रचना केली. मध्यभागी देव उभे राहिले. अंगावरचा शेला काढून देवाने कमरेला बांधला. त्याच्यात वेणू खोचून ठेवला. वाजवायला आणलेले शिंगण बेताची छडी डाव्या बगलेत दाबून धरले. डाव्या हातावर देवाने लोण्याचा गोळा घेतला. त्याच्याबरोबर तोंडी लावायला आणलेलं मीठ, लिंबू, चटणी, लोणचं कांड्यावर ठेवून दिलं आणि सगळ्या गोपाळाच्या शिदोऱ्या एकत्रित करून देवाने स्वतःच्या हाताने त्याचा काला केला आणि पेंद्याकडून सगळ्याला शिदोरी वाटायला लावली. सर्वांच्या हातात तो काल्याचा प्रसाद प्राप्त झाला. सगळ्यांना देवाने सौम्य विनोदाने हसवून तो काल्याचा प्रसाद सेवन करायला दिला. असा भगवंताच्या सेवेशिवाय काल्याचा प्रसाद प्राप्त होत नाही. आपल्या संप्रदायाची योजना बघा ना, मोठ्या लोकांनी संप्रदायामध्ये 7 दिवस आपण सेवा करावी आणि 8वा दिवस देवाच्याकडून काल्याचा प्रसाद मागून घेण्याचा असा जो ठरवला. सेवा केल्याशिवाय प्रसाद प्राप्त होत नाही, हा त्याच्यातला भाव आहे. म्हणून सेवा करायची आणि प्रसाद प्राप्त करून घ्यायचा. 7 दिवसात सगळ्या प्रकारची सेवा या ठिकाणी सप्ताहात येऊन आपण करायची आणि 7 दिवसात सेवा केली की पुढच्या वर्षी सप्ताह येईपर्यंत सेवा करायचीच नाही. मंडपाकडे यायचंच नाही, देवाकडे यायचंच नाही असं नसतं बरं का. आपला हा सप्ताह जो संत महात्म्यांनी लावून दिला ना, हा कशाकरता लावून दिलाय बघा. या सप्ताहात यावं, सप्ताहात संप्रदायपूर्वक कशी उपासना केली जाते ते पाहावं आणि अशीच उपासना हे शिक्षण घ्यायचं, प्रशिक्षण घ्यायचं इथं येऊन आणि अशीच उपासना वर्षभर करायची. पारायण कसं करायचं असतं इथं येऊन पाहायचं. वर्षभर आपण घरी पारायण करायचं. हरिपाठ कसा म्हणायचा असतो इथं येऊन पाहायचं. वर्षभर आपण हरिपाठ म्हणायचा. हा कीर्तन कसं असतं इथे येऊन पाहायचं आणि कुठंतरी जवळपास कीर्तन असेल तर कीर्तन ऐकायला, प्रवचन ऐकायला जायचं. हे शिक्षण घेण्याच्या निमित्तानंच आपल्याकरता संत महात्म्यांनी ही सप्ताहाची योजना लावून दिली, हे लक्षात घ्या. आणि त्याच पद्धतीनं सप्ताहात घेतलेल्या शिक्षणाचं वर्षभरपर्यंत आपण अवलंबन करत राहा एवढी सर्वांच्या चरणाला प्रार्थना करतो. गाथा ज्ञानेश्वरी नित्य वाचत चला, हरिपाठ नित्य म्हणत झाला. एकट्याने स्वतः मी हरिपाठ म्हणला, मी वारकरी आहे, माझा नियम झाला असं समजू नका. घरातल्या मुलाबाळांना सुद्धा हरिपाठाचं, गाथा ज्ञानेश्वरीचं वळण लागलं पाहिजे, नामस्मरणाचं वळण लागलं पाहिजे. याच्यासाठी 10-5 मिनिट का होईना कुटुंबातल्या सगळ्यांना घेऊन बसून ही साधना करायला लागा. याच्या योगानं आपलंही कल्याण होतं आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा कल्याणाचं साधन लावून दिल्याचं श्रेय आपल्याला प्राप्त होतं. हे लक्षात घेऊन सर्वांनी कार्य केलं पाहिजे. मी सर्वांच्या चरणाला पुन्हा एकदा विनंती करून सेवा पूर्ण करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
तुका म्हणे भूमंडळी म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडी आम्ही बळी वीरगाडी काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका आम्ही बळी वीरगाडी आम्ही बळी वीरगाडी काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका
वारे दोहीकडे मुख पसरून गडे वातीच्या धारा घ्या रे दोन्हीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गडे म्हणे हाती तुका अधिक उणे निधी का तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गडे कंटे धरेला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश आराला वाटे कनिका वैष्णवनिका संभ्रम कुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका म्हणे भूमंडळी आम्ही बळी बिरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम ज्ञान देव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे दिखिले चरण आता उठावेचे बनाये ते नाही नारायण सुरवाडिकपणे ते सापडले केने आता उठावेचे बनाये ते नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवारिला लागा आता उठावेचे बनाये ते नाही नारायण करोणी आरती चक्रपाणी वाळती आज पुराले नवस दंड काळा देवस पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुराले नवस दंड काळा देवस तुका वाही टाळी उभा सन्निध जवळी आज पुराले नवस दंड काळा देवस प्रेमस प्रेम आरती गोविंदा देव वाळती दंड धन्य ते लोचन नित करते अवलोकन बाळा प्रौढाने वाळती परमानंदा धन्य धन्य ते लोचन नित करते अवलोकन नामा म्हणे केशवाते देखून राहिलो ततस्थे धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन युगे आता विसविते विकेवरी भावा मागे रखमाई दिश दिवशो पुंडलिकाची भेटी पर्व मालिका चरणी वाहि भीमा उद्धरी जे देव जे पांडुरंगा माई वल्लभाईच्या वल्लभा पायी जोडका जे देव तुळशी माळ गळाकर ठेवून कटे काशी पीतांबर कस्तुरी देव सुरवन निकेती भेटी गरुडा हनुमंत पुढे उभे जे देव जे पांडुरंगा माई वल्लभाईच्या वल्लभा पायी जोडका आषाढी कार्तिकी भक्त जनिती चंद्रभागे माझे स्नान जगते दर्शन हेळा मात्र तया होय होते केशवाची नामदेव भयो जे देव जे पांडुरंगा माई वल्लभाईच्या वल्लभा पायी जोडका देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य देवा देवी साधू संत मनवी दिला माझा आरती ज्ञान राजा लोकनी ज्ञान जगी हिताने कोणी अवतार पण नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य देवा देवी साधू संत मनोविला माझा प्रगट गुह्य बोली विश्व ब्रह्मच केली राम जनार्दन पायी टकच ठेले आरती ज्ञान राजा महादेवल देवा शिव साधू संत मनोविला माझा रथ राजा आरती एकनाथा महाराज बलवा जोड जगत गुरु जगन्नाथ आरती कनाथा एकनाथ नाम सार संसार दुखनासे महामंत्रात विचारते कनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्तानंद गोपाळदास धने नपुरे आरती कनाथा महाराज समर्थ गोड जगत गुरु जगन्नाथ आरती कनाथा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामचंद्र पाय रखव्या मार्ग द्वारा राघवी सागरा पाषाण काही गोमती अमृती आशीर्वाद स्वामी सद्गुरु रामचंद्र पाय रखव्या तुकिता तुलनी श्री ब्रह्म दुराचार्य रामेश्वरी चरण मस्तक द्वारा स्वामी सद्गुरु रामचंद्र मूर्ति पाय रखव्या मार्ग द्वारा मागणी ते एक तुझ प्रती आहे देश तरी पाय पांडुरंगा संताशी निरवी हेचे आणि मजते तुझे काय मागू तुका तुझं म्हणे आता उदार तू होय मज ठेवी पायी संताची या संताशी निरवी हेचे आणि मजते तुझे काय मागू ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आहे प्रसादाची वाट घ्या बेदोनी आता
शीश घेऊन जाईन तुमचे झाले भोजन झालो एक सवा तुम्हा आळमुनी देवा शीश घेऊन जाईन तुमचे झाले भोजन तुका म्हणे चित्त करून राहिलो निवांत शीश घेऊन जाईन तुमचे